नमस्कार. तुकाराम मुंढे सरांनी डेअरी प्रोडक्टवर बंदी घातल्यापासून मिठाईमध्ये किती भेसळ होत होती हे आपल्याला माहीत झालं. म्हणूनच रक्षाबंधन स्पेशल पौष्टिक आणि 2-3 महिने टिकणारी मिठाई घरीच बनवणार आहे. 1.5 वाटी रोल्ड ओट्स लागणार आहे, जे तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानावर सहज मिळतील आणि गाईचं तूप लागणार आहे. कोणत्याही ब्रँडचं इथे तुम्ही वापरू शकता. आता कोणत्याही एका वाटीच्या मापाने अर्धी वाटी काजू आणि पाव वाटी अक्रोड घालायचे आहे कढईमध्ये आणि भाजून घ्यायचे आहे. हलकेच गरम करून घ्यायचे. त्याच्यानंतर 1 वाटी बदामसुद्धा भाजून घेतले, सोबतच पाव वाटी पिस्तासुद्धा भाजून घेतले आहे. त्यानंतर प्रत्येकी 2-2 चमचे मगज, भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बियासुद्धा भाजून घेतल्या. त्यानंतर 2 टेबलस्पून आपण खसखससुद्धा कोरडीच भाजून घेतली आहे. त्यानंतर कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा गाईचं तूप घालायचं आणि रोल्ड ओट्स छान असे बदामी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचे आहे लो गॅसवर. त्यानंतर 1 चमचा तुपावर 200 ग्रॅम खजूर आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचे आहे मऊ होईपर्यंत. इथे खजूरचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा मग त्याच्यासोबत मनुकेसुद्धा वापरू शकता. आता भाजलेले सर्व साहित्य थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यात घालायचं. सोबतच भाजून घेतलेले ओट्ससुद्धा घालायचे आणि 1 टेबलस्पून कोको पावडर वापरली आहे. कोको पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे, आवडत असल्यास घालू शकता. हे सर्व छान मिक्सरमधून फिरवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये भाजून घेतलेले खजूर घालायचे आणि परत एकदा फिरवून घ्यायचं. असं या पद्धतीचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे, थोडंसं जाडसर. आणि हे एका भांड्यात काढून घ्यायचं आणि त्यानंतर त्याचे लाडू वळून घ्यायचे आहे. आपण जी भाजून घेतलेली खसखस होती ना, ती त्याच्यात आपण शेवटी घातली आहे आणि मग लाडू त्याचे वळून घेतले आहे. आता यामध्ये तुम्हाला जर लाडूचं मिश्रण अधिकच कोरडं वाटत असेल ना, तर जेव्हा तुम्ही मिक्सरमधून हे सर्व साहित्य फिरवताना तेव्हा त्याच्यामध्ये चमचाभर तूप टाकलं तर त्याच्यामुळे सुद्धा हे छान असं मिसळून येतं आणि छान आपल्याला लाडू वळता येतात. अशा पद्धतीने हे लाडू बनवून घ्यायचे आणि अगदी 2 ते 3 महिने हे लाडू तुम्ही फ्रीजच्या बाहेर म्हणजे रूम टेम्परेचरवर सुद्धा ठेवून वापरू शकता. अजिबात खराब होत नाही, चवीला सुद्धा खूप छान लागतात. तर तुम्हाला आजचे पौष्टिक ओट्स ड्रायफ्रूट लाडू कसे वाटले हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आवडल्यास रेसिपी इतरांनाही शेअर करा, लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.